हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो फ्रेंड्स, सकाळी सकाळी आज मास्टर शेफ बघा कोण बनलाय। सो आज ब्रेकफास्टची जबाबदारी उचललेली आहे आरोहीने, आरोही रामेश्वर कोगदेने। आणि आता ब्रेकफास्ट ती बनवणार म्हणून माझ्याच आवडीचं असणार आहे असं तिचं होतं। आणि ती बघा काय बनवते आहे, फ्रेंच फ्राईज। फ्रेंच फ्राईज इतकं ऑइली कोण खातं सकाळी सकाळी माहित नाही, पण तिने मला नाही विचारलं मम्मा ब्रेकफास्ट मध्ये काय विचार करायचं ते। तिने विचारलं तिच्या भावाला। तिचा भाऊ लगेच दीदी तुला माहित आहे ना मला फ्रेंच फ्राईज किती आवडतात। म्हणजे फ्रेंच फ्राईजच काय, आलूपासून बनलेलं काहीही त्याला प्रचंड आवडतं। सो त्याचं म्हणणं होतं दीदी फ्रेंच फ्राईज बनव, म्हणून त्याची दीदी फ्रेंच फ्राईज बनवते आहे। पण त्याच्यासाठी बनवायची फक्त तर सर्वांना ती फ्रेंच फ्राईजच खाऊ घालणार आहे। आता सकाळी सकाळी इतकं ऑइल खाणं खरंच बरोबर आहे का? तुम्ही नक्की तिला कमेंट करून सांगा। आज मी तिला सर्व कमेंट वाचून दाखवणार तुमच्या। सो असे कारनामे, असे वेगवेगळे प्रयोग, असे आगाऊपणा चाललाय आमच्याकडे। आणि म्हणून मला वाटतं की आता शाळा पटकन चालू होऊ दे, पटकन। पाऊसही पडलाय, आता वातावरण मस्त शांत झालंय, असं वाटतंय आता कधी एकदाची शाळेतनं नोटीस येते स्कूल रिओपनची आणि कधी नाही। चला फायनली जे आहे आजची तारीख किती आहे? 26, 27, 28, 29, 30 4 दिवसानंतर मुलांच्या स्कूल स्टार्ट होत आहेत। म्हणून जे आहे थोडी थोडी तयारी जी आहे सुरू करावी असं मला वाटतंय। बाळा तुझी दुसरी बॉटल कुठे आहे रे नवीन? तर खाली मी विसरून गेलो। मग कुठे माहित नाही कुठे हरवली ते। दर 5-6 महिन्यातून पिहू एकतरी बॉटल हरवतो किंवा सायकलची चाबी तरी हरवतो, म्हणून माझी अशी काहीशी एक्सप्रेशन होते। पण भूक इतकी लागली होती की त्याच्या दादाला लागू देत किंवा त्याला रागवू देत एवढीही कॅपॅसिटी माझ्यात नव्हती। म्हणून जे आहे आता मी ब्रेड घेतले तिथं गरम करायला। आता सँडविच किंवा म्हणजे काहीच नाही बनवणार आहे मी, सिम्पली जे आहे इथे ब्रेड गरम करते आहे आणि त्याला मस्त तूप लावून जे आहे मी आता ते फस्त करणार आहे। खूप सोपी ब्रेकफास्ट किंवा खूप पटकन बनणारा ब्रेकफास्ट तुम्ही याला म्हणू शकता आणि छान आहे, पोट भरतं। ब्रेड तशी अनहेल्दी पण कधीतरी खायला चालतं। आता यात म्हणजे तूप तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बटर वेगवेगळे सॉसेस जे आहे ट्राय करू शकता, पण आता पुन्हा ब्रेड अनहेल्दी त्या सर्व गोष्टी नकोत म्हणून तूप घेतलं आहे मी। तूप कधीही चांगलं खाल्लेलं। सो म्हणून आता चला आधी ब्रेकफास्ट करते मी आणि नंतर तुम्हाला भेटते। आजचा निष्काळजीपणा असा भोवला असताना मला कसा बघा तुम्हाला समोर दिसेलच। मी पाणी गरम केलेलं ॲक्च्युली ह्या बॉटल आतनं मस्त क्लीन करण्यासाठी। पिहूची मागे बडबड चाललेली आणि त्यात काहीसं असं झालं आहे, OMG। चुकून जर त्या बॉटलचं झाकण माझ्याकडे असतं ना तर मी आज जळली असते। म्हणजे पाणी फार गरम होतं, त्यात थोडंफार थंड पाणी मी मिक्स करायला हवं होतं, पण डायरेक्ट ते गरम पाणी मी त्या बॉटलमध्ये ओतले। आता ही जर एखादी साधी बॉटल असती तर ती बॉटलही खराब झाली असती, पण बॉटल चांगली स्ट्रॉंग असल्यामुळे तिला काही झालं नाही। वाफेचं प्रेशर इतकं होतं की ते झाकण उघडलं आणि पूर्ण पाणी त्यातनं बाहेर गेलं। आता माझ्या साईडला असतं तर मग तुम्ही विचार करू शकता। बरं चला, सुदैवानं वाचली मी। ह्या छोट्या मोठ्या गोष्टी खरंच खूप रिस्की असतात, पण आपण बायका बिनधास्त, म्हणजे म्हणून तर मी म्हणते आपण बायका खतरो के खिलाडी आहोत। म्हणजे काय कधी काय होऊ शकतं याचा काहीच विचार न करता आपली जी आहे कामं चाललेली। चला आता पटपटपट सर्व बॉटल मी वॉश करून घेते, कारण लवकरच जे आहे शाळा स्टार्ट होणार आहेत। माहिती आहे का, काल एक इतका किडसवाना अनुभव आला, म्हणजे काय सांगू तुम्हाला। बघा अंगाला काटे येत आहेत माझ्या आणखीही। काय झालं, आता 3-1 महिने झालेत आमचं हे फिल्टर बिघडलेलं आहे।
सुरुवातीचा 1 महिना मी कंटिन्युअसली आरोहीच्या पप्पांच्या मागे होते की हो फिल्टर दुरुस्ती करणाऱ्याला बोलवा बोलवा बोलवा. आणि एखाद महिना हे कंटिन्युअस माझं चाललेलं. पण यांचं असं होतं आज बोलवतो उद्या फोन करतो किंवा यांनी फोनही केले तर तो आला नाही. आता कोणतीही गोष्ट आपल्याला म्हणजे करून घ्यायची असेल तर थोडे एफर्ट्स घ्यावे लागतात. थोडासा त्या गोष्टीचा पाठपुरावा हा करावा लागतो. सो हे फोन केले की 8-8 दिवस फोन करायचे नाही, तोही टाळायचा असं. आणि कस्टमर सर्व्हिसचंही कसं असतं 1-1.5 वर्ष जोपर्यंत वॉरंटी पिरियडमध्ये ती वस्तू असते तोपर्यंत ते खूप छान काळजी घेतात. लगेच आपले फोन घेतात किंवा लगेच आपल्याला रिस्पॉन्स देतात, घरी येतात, वस्तू दुरुस्त करून देतात. पण आता ते वॉरंटी पिरियडच्या कारणानं त्याला 4-5 वर्ष झाले, त्यामुळे वॉरंटी पिरियडमध्ये सुद्धा ते नाही आहे. त्यामुळे कस्टमर केअरवाले ही काळजी घेत नव्हते आणि प्रायव्हेट जे आहेत त्यांना आम्ही बोलवत होतो तेही यायला तयार नव्हते. असं करता करता 3-3.5 महिने झाले. आम्ही टॅप वॉटरच पितो आहोत आणि बरेच जण आमच्याकडे टॅप वॉटर पितात की ठीक आहे छान असतं पाणी असं म्हणून. सुरुवातीला काही दिवस मी गरम करून पिलं, पण मुलांना ते गरम उकळलेलं पाणी काही आवडत नाही. ते कितीही गार करून द्या त्याची चव चेंज होते, मुलं पित नव्हते. म्हटलं ठीक आहे. आणि उन्हाळा होता सो टॅप वॉटरच डायरेक्ट माठात भरायचं प्यायचं असं जे आहे आमचं चाललेलं. आणि कधी काही फारसा इश्यू आला देखील नाही. पण काल म्हणजे आरोहीच्या बॉटल म्हणजे आरोही ट्युशनला जाताना जी बॉटल घेऊन गेली त्यामध्ये तिने बघितलं, तिला अळ्या दिसल्यात. घरी येऊन जसं तिने दाखवलं बघा, सांगताना माझ्या अंगावर काटे येत आहेत. तेव्हा अशी कंडिशन झालेली माझी. म्हटलं बाई ग, आपण सकाळपासून ती पाणी पितो आहोत, आपल्या मुलांनीही पिलं, रात्रभर मला मी झोपू नाही शकले माहिती आहे का. तेच ते विचार माझ्या डोक्यात. आणि म्हणजे मी मुलांना काही वॉमिटिंग होईल का, काही होईल का, म्हणजे असं जे आहे मला एक म्हणजे भीती माझ्या मनात भरली होती. आरोहीच्या पप्पाला कॉल केले आणि आरोहीच्या बॉटलमध्येच नाही तर बघा ही जी नेट दिसते ना अशी सेम नेट दुसरी होती आधी बसवलेली. सो मी ती चेक केली, त्यामध्येही प्रचंड अळ्या होत्या. त्याचे व्हिडिओ काढून त्या बॉटलमधल्या पाण्याचे व्हिडिओ काढून मी आरोहीच्या पप्पांना पाठवले. म्हटलं असं असा प्रॉब्लेम आहे, आम्ही पाणी पिऊ शकत नाही. सो आरोहीचे पप्पा बोलले गरम कर, थंड कर. म्हटलं नाही, शक्यच नाही आता ते. सो गेली मैत्रिणीकडे, 1-2 बॉटल भरून आणल्यात. रात्र त्यावर गेली. सकाळी आधी त्यांना म्हटलं मला तुम्ही कॅन आणून द्या, हे पाणी पिणं आम्हाला आता शक्य नाही. आता हे फिल्टर दुरुस्त करून आणायचं आहे, पण कधी येईल माहीत नाही. तोपर्यंत कॅनचा बंदोबस्त आम्ही लावला आहे. त्या कॅनवाल्याकडे ही कॅन नव्हती. सो आम्ही विकत कॅन घेतली आणि ती फिल्टरच्या पाण्याने भरून आणली. म्हणजे हा एक्सपिरियन्स खरंच खूप घाणेरडा होता. पहिल्यांदा घेतला आहे मी. आता पावसाळा सुरू झालेला आहे, आणखी तर सुरुवातच आहे. पुढे पुढे तर काय बिकट कंडिशन होईल तुम्ही समजून शकता. आणि ना म्हणजे आपण असं जागृत असलं पाहिजे असं तरी मला वाटतं. म्हणजे आपल्याला माहीत असतं की हा सेफच आहे सर्व, पण कधीतरी असे किळसवाणी प्रकार घडू शकतात आणि पावसाळ्यात जास्तीची काळजी घेणं गरजेचं असतं. त्यामुळे म्हणजे तुमच्यासोबत यासाठी शेअर करते आहे मी. तुम्हीही आमच्यासारखं टॅप वॉटर वगैरे यूज करत असाल, बहुतेक जणी पिण्यासाठी नाहीतरी स्वयंपाकासाठी तरी यूज करतातच. सो प्लीज काळजी घ्या, बस एवढंच मला सांगायचं होतं. हा प्रकार माझ्यासोबत घडला, कुणासोबतही घडू नको बाबा. रात्रभर मी झोपू शकलेली नाही आहे या प्रकारामुळे. सतत म्हणजे एक भीती होती मनात की गेले असतील का पोटात, काही साईड इफेक्ट होतील का, काही होईल का. कशी गेली रात्र माझी मला माहीत. हा एक्सपिरियन्स यासाठी शेअर करते आहे का तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. पावसाळ्यात असे प्रकार सर्रास होतात. सो प्लीज स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. बरं चला, आता पाणी जोपर्यंत फिल्टर दुरुस्त होत नाही तोपर्यंत आता फिल्टरच्या जे पाणी आहे त्यावर, कॅनचं जे पाणी आहे त्यावरच आमचं चालणार आहे. निसर्ग आपल्या कामाला कधीच चुकत नाही बघा. फक्त 2च दिवस झाले म्हणजे पाऊस पडतोय, पण पावसाळ वातावरण किंवा ढगाळ वातावरण किंवा जे पावसाचं असं प्रॉपर वातावरण ते 3-4 दिवसाआधीपासून बनणं जे आहे चालू झालेलं होतं. प्रत्यक्षात पाऊस जरी आता 2 दिवस झाले पडतो आहे तरीसुद्धा निसर्गाने त्याचं काम इथे सुरू केलेलं आहे बघा. हे डमकिनचं प्लांट आहे आणि इतकं खराब झालं होतं ना उन्हाळ्यात, त्यामुळे मी हे वरनं कटच करून टाकलं. पण जसं बघा वातावरण चेंज झालं, पावसाळ्याच्या वाईब्स यायला लागल्यात, तसं बघा हा इथनं नाही दिसणार बघा. हा जो छोटा कोंब दिसतोय त्याच्या दुप्पट कोंब हा जो आहे इथे आलेला आहे आणि खालनं पण कोंब आलेले आहेत. फक्त एवढंच नाही तर नवीन ग्रोथही आहे, तीही दाखवते तुम्हाला. सो इथे बघा ही नवीन ग्रोथ आहे, म्हणजे मातीतनं दुसरं प्लांट तयार झालं आहे. आता हे जे दिसतंय तुम्हाला याला तर ग्रोथ आहेच,
हे तर छान होणारच आहे, पण सोबत हेही प्लांट एक तयार होतं आहे आता. सो बघते हे जर पटकन असं मोठं आणि छान झालं ना, सो हे प्लांट मी काढून टाकेल, कारण याची ग्रोथ ना अशी तिरपी आहे. त्यामुळे हे प्लांट वाढलं ना तरी प्रॉपर वाढत नाही. सो बघेल आता. पण चला, नवीन प्लांट आलं आहे याचा आनंद भरपूर आहे. फक्त याच प्लांटबद्दल नाही तर इथेही बघा, ही सर्व नवीन ग्रोथ तुम्हाला पाहायला मिळेल. हेही प्लांट बऱ्यापैकी खराब झालं होतं. आणि आणखी दाखवते. आणि हे जे दिसते ना तुम्हाला सुंदर प्लांट, हे ड्रेसिनाचं आहे. आणि इथे बघा, इथेही एक नाही तर दोन जे आहेत, म्हणजे प्लांट मातीतनं आलेले आहेत. म्हणजे ही नवीन ग्रोथ आहे. मी हे डिवाईड करू शकते, म्हणजे या प्लांटपासनं 2 प्लांट आणखी मी ग्रो करू शकते. खावते आणखी हा, इथे पण हे ड्रेसिन आहे बघा. आणि इथे पण तुम्हाला 1 सेकंद नवीन ग्रोथ पाहायला मिळेल. सो 1 मिनिट, बस रे बाबा व्यवस्थित, अरे बस रे. हां तू पण जरा व्यवस्थित बस. हां, सो इथे बघा, इथेही तुम्हाला नवीन ग्रोथ पाहायला मिळेल. सो ही एक आणि ही एक, अशी 2 प्लांट्स आलेले आहेत. आणि जेव्हापासनं वातावरण चेंज झालं आहे तेव्हापासनं हे ब्रोकन हार्टचं प्लांट असं म्हणजे जोमाने वाढायला सुरुवात झाली ना. ही सर्व नवीन ग्रोथ आहे. पानांवरनं तुमच्या लक्षात येईलच. आणि इतकं छान बुशी झालं आहे ना हे प्लांट. हे ना ब्रोकन हार्ट नाही, हे मॉन्स्टेराचं प्लांट आहे. आणखी याचे पानं ना म्हणजे ते कट वगैरे झाले नाहीत, त्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही. आणि म्हणजे बुशी बघा किती झालं आहे. आणि त्याची वाढ पण इतकी छान झाली बघा. खूप वाढलं आहे हे प्लांट तर आहेच. हेही बऱ्यापैकी ना याचे पानं सुकले होते. यालाही छान नवीन ग्रोथ दिसते बघा. आणि हे जास्वंद तर बघा इतकं दाट बनवलं आहे ना खरं तर मी त्याची कटिंग करून चांगलंच म्हणजे पालवी आली त्याला आता. कढीपत्ताही बघा काय मस्त झाला आहे. हे जे प्लांट दिसतंय हे फिलोडेंड्रॉम आहे. हे खूप पसरलं होतं, इतकं पसरलं होतं की ते खूप मेसी लुक देत होतं, खूप गंद दिसत होतं खरं तर. सो ते ना मी पूर्ण कटच करून टाकलं होतं. खूप मन दुखलं माझं, पण पर्याय नव्हता. पण बघा, जसं पावसाची चाहूल लागली तसं याला किती छान ग्रोथ आलेली आहे. बघितलं ना इतकी सुंदर झालीत ना प्लांट. उन्हाळ्यात मी किती टेन्शन घेत होती, माझे प्लांट्स खराब झाले होते तेव्हा. आणि म्हणजे असं उदास होत होतं मला आतून त्या प्लांट्सला बघून. पण फक्त 2च पाऊस झालेत आणि माझे प्लांट्स बघा पुन्हा पहिल्यासारखे बहार. काय करू या गाड्यांचं. आणि माझे प्लांट्स पुन्हा पहिल्यासारखे म्हणजे बहरलेत सुद्धा. जास्वंदाचं तर विचारू नका, इतकी नवीन लीव्ज आलेत त्याला. आता कधी एकदाची फुलं येतात ना असं माझं झालेलं आहे. पण आता फुलं येण्यासाठी मला त्यांना खत पाणी घालावं लागेल. आता ॲक्च्युली सायंकाळ झाली, मला फिरायला जायचं आहे. नाहीतर मी आत्ताच त्यांना फर्टिलाइज केलं असतं. पण जाऊ दे, आता उद्या सकाळी करते. पण झाडांची ग्रोथ मस्त जी आहे स्टार्ट झालेली आहे ते पाहून खरंच आज म्हणजे माझा दिवस मस्त प्रसन्न गेला आहे. हे 3री चक्कर आहे माझी, माहीत आहे का, इथे या प्लांट्सकडे. बरं चला, आता फिरायला जायचं आहे. मैत्रिणीला फोन केला, 15 मिनटं थांब बोलली. सो तोपर्यंत मी काय करते, रात्रीच्या जेवणाची थोडीफार प्रिपरेशन करून घेते. आता ना इतक्यात ढगाळ वातावरण असतं, त्यामुळे आम्ही इव्हनिंग वॉकला जरा लवकर जातो, कारण अंधार लवकर पडल्यासारखा वाटतो. पण आज तिला जरा वेळ होता म्हणून म्हटलं चला स्वयंपाकाची प्रिपरेशन तेवढी करून घेते. सो इथे आज म्हणजे भरपूर दिवसानंतर मी बनवते आहे दाल बट्टी. आपल्याकडे वरणफळं तुम्ही म्हणू शकता. आरोहीचं आणि तिच्या पप्पाचं सकाळी डिस्कशन चाललेलं, काय मम्मा भाजीपोळी बनवते पप्पा, आपण इरिटेट नाही होतो आहे का, हे काहीच नवीन नाही बनवत आहे वगैरे. म्हणून तो घाट घालते मी. सो माझं कुकर झालं, बंद केलं, तोपर्यंत चॉपिंग झाली. त्यानंतर मी इव्हनिंग वॉकला गेली, रिटर्न आले. आणि आता बघा अंधार पडला आहे. आणि आता मी आलेली आहे एका आमच्याच बिल्डिंगच्या मावशीकडे, ज्या 3-4 वेळा त्यांचे मला व्हॉईस मेसेज येऊन गेलेले, स्नेहा प्लीज घरी ये. आज पुन्हा आला म्हणून मी आले. तर त्या त्यांचं गार्डन वगैरे मला दाखवत होत्या. त्या कसं काम करणारे एकटे आहेत आणि त्यांच्याच्याने होत नाही आता झाडांचं करणं, आणि उचलखाचंही होत नाही. तर त्यांचं म्हणणं होतं, स्नेहा प्लीज हे सर्व झाडं तू घेऊन जा. आणि माझं होतं, मावशी मी ठेवू कुठे, आता माझ्या घरीही जागा नाही. सो बोलली तू कुठेही ठेव, पण मला माहीत आहे माझ्यासारखी माझ्या झाडांची काळजी तूच घेशील, तूच जीव लावशील, म्हणून घेऊन जा. आणि त्यानंतर ते त्यांचं किचन वगैरे ही मला दाखवत होत्या.
आता बघा म्हणजे त्यांनी मलाच कॉल का केला, कारण आमच्या ना आवडीनिवडी बऱ्यापैकी सेम आहेत. म्हणजे त्यांचं एक की त्यांनाही झाडांची आवड, होम डेकोरची आवड, त्यांनी इतका पसारा वाळवून ठेवला. पण आता वयासोबत जे आहे त्यांच्याच्याने ते मेंटेन करणं होत नाही आहे. सो मलाही हे रिअलाईज झालं तिथेच. नाही तू आता इतकं प्लांट्स वाढवते, घरातही काही ना काही आपली शॉपिंग किचनसाठी वगैरे वगैरे चाललेली असते. सो तुझ्याच्याने नंतरही मेंटेन झालं पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण जे आहे ना आपला संसार खरं तर वाढवायला पाहिजे. आता आपण आपलं एक वय आहे, आपण एनर्जेटिक फील करत असतो, आपल्यात आहे एनर्जी वयानुसार, पण हळूहळू ती कमी होईल. तेव्हा हा सर्व पसारा, हा सर्व संसार आटोपत झालाही पाहिजे. खरंच म्हणजे तिथे गेल्यावर, तिथनं आल्यावर स्वयंपाक करताना हे सर्व विचार जे आहेत माझ्या डोक्यात असा गोंधळ घालत होते की काय सांगू. पण चला, भविष्य कोणं बघितलं, आता हौस मौज आहे ती करून घ्यायला पाहिजे असं मला तरी वाटतं. जशा त्या मावशी करतायत तसंच काहीतरी आपल्यालाही म्हणजे पुढे ॲडजस्ट करताच येईल ना. जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं. त्यानंतर येणारी घरात व्यक्ती तिने जर सांभाळलं तर खूपच छान, नाही सांभाळलं तर सरळ म्हणजे देऊन द्यायचं. सो चला, डाळ ढोकळी इथे बनवून तयार आहे. सर्वांच्या आवडीचं जेवण आहे. तुमच्याकडेही तेच ते मुलांना खावं असं नसेल वाटत तर हा पर्याय एक छान आहे. हेल्दी पण, पौष्टिक पण आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टेस्टीही. सो चला, या डाळ ढोकळीसोबत आजचे जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.